हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे पेन्शनधारक आहेत त्यामध्ये संजय गांधी असो, इंदिरा गांधी असो किंवा श्रावण बाळ असो, तर सर्वांसाठी जे पेन्शन उचलतात, घेतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स आपण प्रॉपर जे सध्या नवीन मुद्दे आलेले आहेत, ते मुद्दे प्रॉपर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण महाराष्ट्रातील जे नवीन स्कीम आहेत किंवा नवीन अपडेट आहेत ते सर्वांच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती आणण्याची कोशिश करतो. सर्वांना सगळ्यांच्या प्रथमतः आपण अपडेट देण्याची कोशिश करतो. त्यामुळं नक्कीच आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच जे आपले महाराष्ट्रामधले स्कीम वगैरे ज्यांना माहिती पाहिजे त्याची अपडेट हवी असते तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. त्यासोबत हा जो व्हिडिओ आहे लास्टपासून नक्कीच पहा आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नवीन आणखीन काही अपडेट आलेले आहेत ते सर्व काही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये प्रॉपर पाहणार आहोत. तर चला पुढे जाऊया. तर सध्या आपण इथं काही जे महत्त्वाचे काही 2-3 मुद्दे आहेत ते मुद्द्याबद्दल ह्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात प्रथमतः ह्या ठिकाणी जो सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी जो मुद्दा येत आहे तो येतो हयातीचा दाखला. हयातीचा ह्या ठिकाणी दाखला काढण्यासाठी खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे. तर ते खूप आपल्याला अनेक कमेंटमध्ये ते मला दिसत आहे की सर हयातीचा दाखला काढताना आम्हाला खूप प्रॉब्लेम ह्या ठिकाणी फेस करावा लागत आहे. तर त्यामुळे त्याचं काय आहे ते प्लीज ह्या ठिकाणी प्रॉपर सर आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन द्या आणि त्याची प्रॉपर माहिती द्या. तर मी त्याच्या रिलेटेड ऑलरेडी पण आपले व्हिडिओ ह्या ठिकाणी बनवून झालेले आहेत. आपण व्हिडिओ बनवलेले पण आहेत आणि त्याची लिंक मी तुम्हाला हवी असले तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि वरती आय बटनमध्ये पण त्याची लिंक देईन. सो तुम्ही तिथून पण व्हिडिओ पाहू शकता. तर आता ते सध्या काय प्रॉब्लेम आहेत मी तुम्हाला इथे एक एक दाखवतो आणि त्याच्यामध्ये आणखीन ह्याच्यामध्ये एक असा दुसरा मुद्दा आहे की काही जणांना ह्या ठिकाणी जो आपली स्कीम आहे त्या ठिकाणी स्कीम एक चूज करावी लागते. स्कीम चूज करण्यासाठी त्यांना स्वतःची जी स्कीम आहे ते कोणती आहे जसं की ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी काही ज्या आपल्या स्कीम आहेत मी ह्या ठिकाणी तुमच्यासोबत पहिली जी आहे या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजना आणि ह्या ठिकाणी दुसरी आहे इंदिरा गांधी गांधी नॅशनल पेन्शन हे आहे आणि ह्या ठिकाणी नंतरची आहे श्रावण बाळ बाळ योजना. ज्या अशा 3 आहेत तर यांना खूप जणांना ह्या ठिकाणी जो आहे हुडकताना ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत की त्यांना माहिती होत नाही की आपली सध्या स्कीम कोणची आहे. तर तुम्ही ते कसं बघू शकाल ते पण आपण त्याच्या रिलेटेड पण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी मी थोडक्यामध्ये दाखवण्याची कोशिश करेल. जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बेनिफिशियर ॲप जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बेनिफिशियर ॲप जो आपला मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बेनिफिशियर जो ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर जेव्हा तुमचं आपलं डिव्हाइस डिव्हाइस रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडो येतो. त्या विंडोमधला जो मेन टॉपिक आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी समोर आणून दाखवलेला आहे. तर कारण सगळ्यात मोठे जे सगळ्यात जास्त कन्फ्यूज होण्याची संख्या इथेच आहे आणि ह्याच ठिकाणी सर्वजण कन्फ्यूज होतात. तर कन्फ्युजन तुमचं आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतंही कन्फ्युजन नाही राहणार आणि आपण ऑलरेडी ह्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यांचं कन्फ्युजन पण दूर झालेलं आहे. तर त्यांच्या कमेंट पण आपल्याला आलेल्या आहेत. तर ते सॅटिस्फाईड आहेत की आपण जे त्यांना इन्फॉर्मेशन वगैरे देतो त्यांना कळालेली आहे. पण आणखीन काही जणांना कळाली नसल्यामुळे मला परत हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन यावा लागला आहे.
मी समजू शकतो, कारण ह्या ठिकाणी खूप कन्फ्यूज होण्यासारखं आहे. तर त्यामुळे थोडा इकडं तिकडं त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर जेव्हा तुमचं डिव्हाइस वगैरे रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि ते तुम्हाला माहिती नसेल डिव्हाइस रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं, तर त्याच्या रिलेटेड ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर त्याचा जो लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हे बघू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येत असली तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. पण तुमच्यासाठी हाच व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे. ज्यांना गलती या ठिकाणी होत आहे त्यांच्याकडून बेनिफिशियरी डिटेल्स नॉट फाउंड. तर बेनिफिशियरी डिटेल्स नॉट फाउंड येण्याचं सगळ्यात मोठं कारण ह्या ठिकाणीच अडलेलं आहे, ह्या ठिकाणीच ह्या ठिकाणी दडलेलं आहे. तर हे तुम्ही ह्या ठिकाणी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ते जो बेनिफिशियरी डिटेल्स नॉट फाउंड जो एरर आहे तो परत तुम्हाला कधीही दिसणार नाही. तर त्यामुळे तुम्ही प्रॉपर ह्या ठिकाणी आता लक्ष द्या, कारण हा खूप इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे खूप जणांचं ह्या ठिकाणी हयातीचा दाखला निघालेला नाही आणि त्यांना पुढे खूप प्रॉब्लेम ह्या ठिकाणी येत आहे. त्यांना संजय गांधी निराधार पेन्शन आहे त्यामुळे भेटत नाही आणि ह्याची जी कालावधी आहे 1 वर्ष. तुम्ही आज ह्या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला मी सांगू इच्छितो. तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी सांगतो. तर तुम्ही ह्या ठिकाणी तर 22 म्हणजे या ठिकाणी 23 करूया. 23 मे 2026. तर ह्या ठिकाणी तुम्ही आज काढला तर तुमचं ह्या ठिकाणी कंप्लीट 1 वर्षानंतर तुम्हाला परत 23 मे 2027 ह्या डेटलाच तुम्हाला परत काढावं लागणार. ह्याच्यानंतरच तुम्हाला काढायचं आहे, कारण ह्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते. मी तुम्हाला पुढे पण त्याचं दाखवेन आणि त्यामुळे काही काही जणांना पण पुढे प्रॉब्लेम किंवा एरर येऊ शकतो. ज्यांचं ऑलरेडी काढलेलं आहे त्यांना पण कसा एरर येतो ते पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर जो पहिला आपला जो एरर आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. तर त्या दोन मी जे खाली हे रायटिंग केलेलं आहे यांना मी खोडून घेईन, कारण त्याची बाकीची डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी मी त्याच्या खाली लिहून दाखवतो. तर आता ह्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर लक्ष ह्या ठिकाणी द्या, कारण हा खूप महत्त्वाचा ह्या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही सिम्पली ह्या ठिकाणी फर्स्टमध्ये इथं पाहू शकता, ज्याला मी आता हायलाईट करून ठेवतो. जो 1 नंबरचा ह्या ठिकाणी दिलेला आहे नॅशनल गव्हर्नमेंट, म्हणजे हा नॅशनल गव्हर्नमेंटचा आहे. तर ह्याच्या अंडरमध्ये कोणत्याच हे ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो कोणती पेन्शन ह्याच्या अंडरमध्ये येते मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. तर मी ह्याच्या अंडरमध्ये हे येते इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन स्कीम हे ह्याच्या अंडरमध्ये येते. त्यासोबतच हा जो पूर्ण जे स्कीम आहे हे जास्त करून मी ह्या ठिकाणी भरपूर जणांचं चेकआउट केलं. जो विदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जे विदर्भ एरिया आहे त्यांना सगळ्यात जास्त ह्या ठिकाणी इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन स्कीम ह्या साईडच्या लोकांना भरपूर जणांना भेटते. तर तुम्ही जे नागपूर असेल, वर्धा असेल, जे पूर्ण विदर्भ साईड आहे तर त्या साईडला हे स्कीम पूर्ण चालत आहे. तर तुम्ही चेकआउट करून घ्या तिकडल्या साईडच्या आणि तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला हे नॅशनल जे आहे ह्या ठिकाणी चूज करायचं आहे. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी आता क्लिअर झालं आणि तुम्ही कसं पाहू शकता मी पण तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवणार आहे. आणि तुम्ही ह्या ठिकाणी सेकंडमध्ये पाहू शकता, ह्या ठिकाणी जो सेकंडमध्ये दिलेला आहे गुजरात. तर ह्याचं आपल्याला काही एवढं हे नाही आहे, कारण आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. तर त्याच्यामुळे गुजरातचं तर हे आपल्याला चूज करायची गरज नाही, ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये तर जो आपला नॅशनल गव्हर्नमेंटचा आहे मी तुम्हाला ऑलरेडी ह्याच्यावरती सांगितलेलं आहे कसं कसं चूज करायचं आहे, काय करायचं आहे ते. तर त्यामुळे तुम्हाला इथं ह्या ठिकाणी काही करायची गरज नाही, हे तुम्हाला सिम्पली
हे जशाला तसं या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. तर आता ह्याच्या पुढची जी स्टेप आहे या ठिकाणी महाराष्ट्र, जो की आपला महाराष्ट्र. तर महाराष्ट्र जेव्हा तुम्ही याल, ह्याच्या अंडरमध्ये कोणत्या कोणत्या स्कीम येतात मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. ही महाराष्ट्राची असल्यामुळे पूर्ण ह्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र स्टाईलमध्ये ह्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. संजय गांधी, संजय गांधी निराधार, निराधार, संजय गांधी निराधार योजना, योजना. तर ह्या ठिकाणी तुम्ही पूर्ण बघू समजू शकता. ह्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी संजय गांधी यांचं, तर गांधीजींचं नाव ह्या ठिकाणी संजय गांधी जे होते तर त्यांच्या नावाची स्कीम दिलेली आहे ह्या ठिकाणी. आणि निराधार म्हणजे ज्यांना आधार नाही, निराधार. आणि त्यासोबत ह्या ठिकाणी योजना. जसं ह्या ठिकाणी आपल्याला स्कीम म्हणून दिलेलं होतं तसं आपण तर महाराष्ट्रामध्ये योजना म्हणतो, तर आपल्याला ह्या ठिकाणी योजना असं दिलेलं आहे. तर तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेल. तर ह्या ठिकाणी 2 स्कीम येतात. तर आपण आता पहिली स्कीम ह्या ठिकाणी डिस्कशन झाली, जे की आहे संजय गांधी निराधार योजना. आणि आता सेकंड कोणची ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ह्याला आपण एक असं करूया कारण हे फर्स्ट आहे. आता तुम्हाला सेकंड जी स्कीम आहे मी दाखवतो. जी दुसरी जी ह्या ठिकाणी स्कीम आहे ते आहे, आता हे जे दुसरी स्कीम आहे ह्या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्राच्या अंडरमध्येच येते, जे की आहे मी तुम्हाला परत एकदा इथं त्याला हायलाईट करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल. हे आहे श्रावण बाळ. श्रावण बाळ ह्या योजनेसाठी खूप लाभार्थी कन्फ्यूज होते की आपल्याला कोणचं ह्या ठिकाणी चूज करायचं आहे, नॅशनल का आहे. तर तुम्हाला ह्या ठिकाणी महाराष्ट्र आहे ते चूज करायचं. तुमची जी स्कीम आहे श्रावण म्हणजे श्रावण बाळ म्हणजे तुम्ही पूर्ण ह्यामध्ये यूज करू शकता. मराठीचा पूर्ण यूज झालेला आहे, त्यामुळे हे पूर्ण स्कीम महाराष्ट्राची आहे. श्रावण बाळ योजना. हे पण पूर्णपणे महाराष्ट्रामध्येच येते. तर आता तुम्हाला हे प्रॉपर ह्या ठिकाणी समजलं असेल की कोणती स्कीम कोणच्या अंडरमध्ये येते. मला ह्या ठिकाणी पूर्ण आता तुम्ही ह्या ठिकाणी कन्फ्यूज नका हो. जे आता मी सांगितलेलं आहे हयातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला सेम टू सेम जे मी सांगितले तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर आता ह्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला स्कीम कोणची आहे ते माहिती असलं पाहिजे. तर चला आता आपण कोणती स्कीम आहे, आपली कोणती स्कीम ह्या ठिकाणी दाखवतात ते आपण इथं पाहूया. तर त्यासाठी आपल्याला ब्राउझर ओपन करायचं. तर आपण आपल्या एखादा तुमच्या फोनमध्ये जो कोणचं ब्राउझर तुम्ही यूज करता ते ब्राउझर आपण ओपन करून घेऊया. तर तुम्ही तुमच्या हिशोबानं कोणतं पण तुम्हाला जे ब्राउझर यूज करता त्याच्यामध्ये गुगल क्रोम असो किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आहे, कोणतं पण तुम्ही तुमच्या फोनवरून जी मी या ठिकाणी पी सीमध्ये फॉलो करत आहे तर सेम तुम्ही तुमच्या फोनमधून तुम्ही सेम करू शकता. तर सिम्पली या ठिकाणी यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये SAS ह्या ठिकाणी टाकायचं आहे. ही जी वेबसाईट DBTची आहे तर सिम्पली आपण ह्या वेबसाईटला ओपन करून घेऊया. तर ह्या ठिकाणी पाहू शकता DBTची ऑफिशियल वेबसाईट ह्या ठिकाणी ओपन झालेली आहे, ज्यापासून आपल्याला ह्या ठिकाणी पेन्शन वगैरे भेटते. ह्याच्यावरूनच पूर्ण प्रक्रिया होते आपली पेन्शनची. त्यामुळे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी स्कीम वगैरे आपली पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण ह्या ठिकाणी सिम्पली आता डिटेल्स पाहूया आणि आपली कोणती स्कीम आहे ते पण बघूया. तर इथं पाहू शकता वरती लॉग इन दिलेलं आहे. हे जे आपले तहसील असतात तहसीलचे जे ऑफिसर आहेत ते ह्या ठिकाणी लॉग इन करू शकतात. पण आपल्याला ह्या ठिकाणी कुठे नाही जायचं, आपल्याला सिम्पली ह्या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी मी ग्रीन कलरमध्ये ह्या ठिकाणी हायलाईट करतो लाभार्थी स्थिती, जे तुम्हाला ह्या ठिकाणी ऑप्शन दिसतोय ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपण ह्या बटनावरती क्लिक करून घेऊया. लाभार्थी स्थिती ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर तुमच्याकडे ह्या ठिकाणी दोन खूप गरजेचं राहणार आहे, जे की आहे तुमचं आधार क्रमांक. आधार क्रमांक तुम्हाला ह्या ठिकाणी पाहिजे, जो की 16 अंकी आपला आधार नंबर असतो. आधार नंबर आपला 16 अंकी ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच ज्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे, तुम्हाला माहिती असेलच आपण पाठीमागं चालू होतं की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, त्यामुळे OTP येतो आणि घरी बसून आपल्याला सगळे कामं करता येतात. तर ज्यांचं ह्या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तर त्यांनी नक्कीच आपल्या
फोनमधून पण तुम्ही करू शकता. तर त्याच्या रिलेटेड एका दिवशी मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन. आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या फोनवरून नसेल जमत तर आपलं जे पोस्ट आहे, पोस्ट ऑफिस, तर पोस्ट ऑफिसमध्ये पण जाऊन तुम्ही आपला त्या ठिकाणी मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट करू शकता. तर आणि आधार कार्डला तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर बाकीची पूर्ण डिटेल्स आहे तुमची, जे तुम्ही काय पण ह्या ठिकाणी तुमचं आधारची डिटेल्स टाकला तर त्यानंतर तुमचा OTP आहे, तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावरती OTP येतो. तर तो ह्या ठिकाणी आधार क्रमांक पूर्ण आपला टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर जो तुम्हाला खाली इथे दिसत आहे निळ्या कलरमध्ये ACBEA, तर हा कॅप्चर आहे. हा कॅप्चर तुम्हाला खाली त्या बॉक्स जो दिसत आहे ह्या खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. हे डिटेल्स पूर्ण टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला गेट मोबाईल OTP हा जो खाली तुम्हाला बटन दिसत आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी डिटेल्स मी या ठिकाणी भरून घेतो आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. तर आपण ह्या ठिकाणी वरी आधार क्रमांक टाकलेला आहे आणि त्यासोबत कॅप्चर पण आपण टाकून घेतलेला आहे. तर गेट मोबाईल नंबर OTP आपण त्याच्यावरती ह्या ठिकाणी गेट मोबाईल OTP आपण ह्या बटनावरती क्लिक करूया. OTP वगैरे टाकून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो. तर हा इंटरफेस तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आणि हा इंटरफेस तुम्ही अगोदर पण पाहिला असेल. जेव्हा तुम्हाला आपला पेन्शन क्रमांक पाहिजे होता त्याचा पेन्शन क्रमांक पण इथेच भेटतो. आणि त्यासोबतच जेव्हा तुमचं तहसीलमधून eKYC झालेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी पण तुम्ही ह्याच ब्राउझरवरती येऊन हेच डिटेल्स तुम्ही टाकून या ठिकाणी पाहिला असता. आणि मी तुम्हाला ऑलरेडी पण पुन्हा दाखवलं होतं की स्कीम पण ह्या ठिकाणीच दाखवली जाते. तर स्कीम तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. मी आता हायलाईट करून दाखवेन तुम्हाला. तर या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे संजय गांधी निराधार योजना. तर ह्या ठिकाणी अशी पूर्ण स्कीम आपल्या ठिकाणी दाखवली जाते. जी आपली स्कीम आहे स्कीमचं नाव तुमच्या समोर असं दाखवलं जातं. तर हे स्कीम बघूनच तुम्हाला ह्या ठिकाणी हयातीचा दाखला प्रॉपर काढायचा आहे. आणि हे स्कीम बघून तुम्हाला नॅशनल गव्हर्नमेंट आणि तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे चूज करायचं आहे. तर यांचं संजय गांधी निराधार आहे तर यांना ह्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट टाकाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट जो आहे ते चूज करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तर त्यांना श्रावण बाळ योजना हे पण असती तरी पण त्यांना महाराष्ट्रच हे चूज करायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्याची प्रिंट हवी असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी वरी पाहू शकता. हे प्रिंट ह्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचं आहे कारण इन फ्युचरमध्ये तुम्हाला हे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे जो तुमचा पेन्शन क्रमांक आहे हा पण तुम्हाला इन फ्युचरमध्ये लागणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला जो अपडेट ह्या ठिकाणी जो आधार अपडेट केलेला आहे तहसीलमधून त्याची पण डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी इन फ्युचरमध्ये कधी पण लागू शकते. त्यामुळे तुम्ही ह्याची प्रिंट काढून ठेवायचं आहे. तर मी प्रिंट काढून तुम्हाला ह्याच्यात आणि दोघं जणांचा आपण टेस्ट टाकूया आणि त्याची प्रिंट जी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो आणि त्यांच्या स्कीम कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी प्रिंट काढून ठेवता तर तुमच्यासमोर असा इंटरफेस ह्या ठिकाणी दाखवतो. तर आपले दुसरे सबस्क्रायबर आहेत तर त्यांचं आपण ह्या ठिकाणी काढून दिलेलं आहे. आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येत होता पाठीमागे पेन्शन्सबद्दल आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता त्यांचं आधार अपडेट पण ह्या ठिकाणी केलेलं नव्हतं. तर त्यांचं आधार अपडेट वगैरे ह्या ठिकाणी करून झालेलं आहे. तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे देऊन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आता नेहमीप्रमाणे त्यांना पेन्शन येणं स्टार्ट झालेलं आहे. तर त्यांची जी स्कीम आहे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. यांची स्कीम तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. मी तुम्हाला इथं हायलाईट करून दाखवेन. तर आपण ह्या ठिकाणी हायलाईट केलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन सर्व्हिस. हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही इथं समजू शकता पूर्ण नॅशनल पेन्शन सर्व्हिस. नाहीतर ह्या ठिकाणी आपण महाराष्ट्राची स्कीम असते तर ह्या ठिकाणी योजना असे शब्द आले असते. स्कीमच्या ठिकाणी योजना अशा शब्द ह्या ठिकाणी आले असते. आणि डिसॅबिलिटीच्या ठिकाणी योजना असं या ठिकाणी आले असते. निराधार ज्या ठिकाणी डिसॅबिलिटी आहे त्या ठिकाणी निराधार असा शब्द आला असता. तर हे महाराष्ट्राची ह्याच्या थ्रू पण तुम्ही असं ओळखू शकता हे महाराष्ट्राची स्कीम आहे का नॅशनल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि जे आपण आपल्या दुसऱ्या जो आहेत आपण त्यांचं पण ह्या ठिकाणी डाउनलोड करून दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. आणि तुम्ही साईडला इथे बघू शकता
मी तर तुम्हाला परत एकदा दाखवतो. ह्या ठिकाणी आधार कार्डची त्यांची काही डिटेल्स नाही आहे, कारण ह्यांनी ह्या ठिकाणी आधार अपडेट तहसीलमध्ये केलेलं नव्हतं. त्यामुळे ह्या ठिकाणी ह्यांची आधारची डिटेल्स ह्या ठिकाणी काहीही दाखवत नाही. पण पुढचे त्यांना आपण सांगितलं होतं. आता सध्या ह्यांचं आपण परत एकदा डाउनलोड केलं तर तेव्हा त्यांची आधारची अपडेट पण दाखवत आहे. तर चला जाऊ, तर दुसरी स्कीम आहे, मी तुम्हाला ते दाखवून देतो. तर पाहू शकता, आपण पण यांना प्रिंट काढून दिली होती. पाठीमागे यांना अपडेट पाहिजे होतं. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्यांचं आधार कार्ड अपडेट केल्यामुळे त्यांना आता नेहमीप्रमाणे पेन्शन यायला पण स्टार्ट झालेली आहे. आणि आधार कार्ड अपडेट केलेली डिटेल्स पण तुम्हाला ह्या ठिकाणी समोर दिसत असेलच. आणि तर आता ह्यांची जी स्कीम आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो, जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी हायलाईट करत आहे. तुम्ही पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना, पूर्ण मराठी अनुदान, ज्या ठिकाणी जसं पेन्शन होतं अनुदान योजना, तर ह्या ठिकाणी पूर्ण मराठीमध्ये ह्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर ह्याच्या थ्रू पण तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे समजू शकता की हे महाराष्ट्राची स्कीम आहे. तर असं तुम्हाला चूज करायचं, ह्यांना हे महाराष्ट्र चूज करायचं आहे. आणि जेव्हा आपण अगोदर बघितलं होतं त्यांना ह्या ठिकाणी जो नॅशनल गव्हर्नमेंट, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या ठिकाणी टॅग चूज करायचा आहे. तर मी आता असा अंदाजा पकडू शकतो की तुमचे जे काही डाऊट आहेत पूर्णपणे ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असतील. तरी पण तुम्हाला ह्याच्याबद्दल काही आणखीन डाऊट आला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला परत विचारू शकता. तर मी परत तुम्हाला त्याचा आन्सर वगैरे देण्याची कोशिश करेन. आणि किंवा जेवढं माझ्याकडून तुम्हाला सांगणं होईल, जेवढं डीपमध्ये सांगणं होईल तेवढं मी कोशिश तुमच्यासाठी करत राहील. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्यामध्ये डाऊट असला तर नक्कीच तुम्ही हेच असो किंवा दुसरा कोणता तुमच्या मनामध्ये डाऊट असला तर त्याच्या रिलेटेड पण तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता. आणि जे जवळचे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, जे पेन्शन लाभार्थी आहेत, त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्यासोबत त्यांना पण जे प्रॉब्लेम येत आहे, त्यांचा जो प्रॉब्लेम ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओ थ्रू त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला, परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.